चला आमचे साथी समालोचक झहीरभाई जशी मॅचला सुरुवात होईल आमच्यासोबत जॉईन होतील. चला झहीरभाई आपण सुद्धा या कॉम्बॉक्स मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय प्रकाश 11, दुसऱ्या बाजूला तनिष्का 11. यश आणि सुशीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मारवरती अमृतला आपण पाहतोय. पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन आल्यात. मागची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाता जाता वाचली आलेली द विकेट. खूप चांगली मॅच. यस ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा. अमृत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला स्टेअर केलाय. स्क्वेअर कटचा फटका आहे. फिल्डर धावतोय वेगाने चेंडू लावण्यासाठी. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. सुयोग वैती बघा ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला आज नक्कीच या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुयोगच्या विषयी म्हणायचं गेलं तर अजूनही 40+ क्रिकेट सुयोग खेळतोय. लक्षात ठेवा वन ऑफ द ग्रेट प्लेअर प्रकाश 11 कोचिवडे नामवंत खेळाडू आहे. अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून ज्यानं क्रिकेट खेळला आहे असा नामवंत खेळाडू आज या टीममध्ये पाहायला मिळतो. नक्कीच जो फॉर्म कदाचित 40+ क्रिकेटमध्ये मी सुयोगचा पाहिला होता त्या सपाळ्याच्या मैदानावर त्याप्रमाणे तसाच खेळ कदाचित या नारंगीच्या मैदानावर पाहायला मिळेल. मिस्टर स्टोक आहे. फटका फसला होता त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळ चेंडू लँड झालाय. 2 धावा इथे मिळतील. धावासंख्या 2 ने पुढे सरकते. धावासंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 5 धावा. अमृत या गोलंदाजच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर अंडरआर्म क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे हा गोलंदाज खेळतोय. सर खूप चांगला तुम्ही एका खेळाडूचा उल्लेख केला होता सुयोग वैती. याच खेळाडूंनी सर नारंगीच्या मैदानावरती शतक मारले. 108 धावांची खेळी या मैदानावरती त्या खेळाडूंनी सर केली होती. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय. कोणीही क्षेत्ररक्षक तिकडे नाही आहे. सर खूप चांगला उल्लेख तुम्ही त्या सुयोग वैतीचा केला आणि तो खेळ आठवण्यासारखा होता. सोपी गोष्ट नाही आहे नारंगीच्या मैदानावरती शतक मारणं आणि त्या खेळाडूची चर्चा आपण करतोय. 108 धावांची सर त्यांनी खेळी केली होती. नक्कीच नक्कीच. आणि बघा सगळ्या आठवणी आहेत. प्रकाश 11 या टीमच्या भरपूर आठवणी या नारंगीच्या मैदानावर आहेत. आज आपण ते नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ हे जे आपण त्यांचं मुख्य ऑफिस पाहतोय त्या ठिकाणी बॅटची एज आहे का अपील तर मैदानाच्या आतमध्ये झाले आणि यस पंचांचं बोट वर येते. एक महत्त्वपूर्ण विकेट. पहिली विकेट डाऊन. धावसंख्या आहे ती 6. डीजेला थोडं थांबवतोय. बघा आज त्या खिडक्यांना ज्या ग्रिल लावलेत महेश सरांनी देखील आठवणी सांगितली होती मला की आज त्याला ग्रिल लावण्याचं कारण नितीन कोळीने अक्षरशः त्या संपूर्ण काचा ज्या आहेत त्या फोडल्या होत्या त्यांच्या बॅटिंगनं. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला ग्रिल लावण्यात आल्या होत्या. या सगळ्या आठवणी आज कोचिवड्याच्या अनेक नामवंत खेळाडूंच्या सोबत जोडलेले आहेत. तर आज कोचिवड्याचा संघ प्रकाश 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विपुल 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक आपण पाहतोय 6 वरती आहे. यशला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. पाहावं लागेल तनिष्का 11 सर का या मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर सुरुवात करणं मैदानाच्या आतमध्ये चांगली जास्त गरजेचं आहे. की मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिला इनिंगचा खेळ आपण जर का विचार केला तर 50 वरती धावफलक टच केलं गेलं. त्याच्यानंतर चेसिंग करताना तोही संघ खूप चांगल्या परिस्थितीमध्ये होता. पण इथून पहिल्या इनिंगमध्ये जर का तुम्ही खेळ करतायत तर जास्त टार्गेट 35+ टार्गेट सेट करणं जास्त गरजेचं आहे. जर का तुमच्याकडे उत्कृष्ट गोलंदाज असतील तर. 5वा चेंडू मार्गस्थ. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 6 धावफलक. नवीन फलंदाज सागर आहे मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ साईडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूच्या खाली टिपलाय. चांगला झेल. संपलाय सागरचा खेळ. गडी बाद. मला देवाणंची आठवण आली. अगदी सेम टू सेम मी म्हटलं की देवाणं नाही का तर दोन लेजेंडरी खेळाडू खेळत आहेत. कौतुक आहे कोचिवडे प्रकाश 11 या टीमचं. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 6 धावा. एक दरारा होता या टीमचा लक्षात ठेवा टेनिस क्रिकेट जगतामध्ये. म्हणजे एक काळ असा होता की प्रकाश 11 संघ ज्या वेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचं ना विपुल त्यावेळेस दुसरे संघ वेट करे थांबायचे आणि ते मॅचेस जवळजवळ ती स्पर्धा 12 ते 1 वाजता सुरू व्हायची कारण प्रकाश 11 समोर दुसरा संघ तयारच होत नव्हता खेळण्यासाठी. तो एक काळ प्रकाश 11 टीमने गाजवलाय.
या सगळ्या आठवणी आहेत मित्रांनो. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच शुभम. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. मग खऱ्या अर्थाने नावाचे प्रकाश 11चा धरधरा नावाने कागदोपत्री खूप स्ट्रॉंग संघ आहे, पण खेळ सुद्धा दिसणं गरजेचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पॉइंटला चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. शुभम जसे आले तसेच पुन्हा एकदा आपल्याला तंबूच्या दिशेने येताना दिसते. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट येताना दिसते. माझी जोडी हॅट्रिक आजच्या दिवसातील हॅट्रिक आपण पाहिली. अप्रतिम गोलंदाजी अमृत. आणि बघा पहिली हॅट्रिक आजच्या दिवसातील आपण अमृत यांची पाहिली. 3 डब्ल्यू शोधलेत. कशा प्रकारे विकेट गेली बघा तुम्ही पाहू शकाल. आणि सुयोग वैती छेलच्या खाली खूप चांगला छेल पकडला सुयोगनं. 3 डब्ल्यू म्हणजेच www अमृत.com या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. एक स्वतःची वेबसाईट अमृतनं तयार केली या स्पर्धेत, इतकंच म्हणणार. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2. धावसंख्या आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 6 धावा. मानव नवनवीन चेहरे आज पाहतोय, कारण ही जवळजवळ मी म्हणेल ही दुसरी पिढी आहे कोचिवडे या टीमची. प्रकाश 11 या टीमचा जर विचार केला तर आपण दुसरी नवीन खेळाडूंना आज प्रमोट केलं जात आहे. आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक आहे. इन टू द गॅप. चेंडू थांबणार नाही. 1 बॉन्स निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. दोन्हीवरती आपण गोलंदाज दोन्ही कॅमेऱ्याने दाखवलं जाते डीबीएनच्या स्क्रीनवरती. पूर्णपणे बॉलला पाहिलं होतं. फुल पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दोन्ही कॅमेरामॅननी प्रॉपर बॉलला कॅप्चर केलं. 2 क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते, पण दोघांच्या गॅपमधून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमधून त्या चेंडूला पाठवलं. सीमारेषावर पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. इथून तनिष्का 11ला सुद्धा माहिती आहे की मोठे फटका घेणं गरजेचं आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न मानवच्या पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय. दुसरा चेंडू बॅटला चेंडू लागलाय लागलाय लागलाय. पंचांचं बोट हवेमध्ये. सुशीलला मैदान सोडावं लागते. गडीबाद. मोठ्या फटक्यानी धन्यवादीचे मोठेच फटक्यानी स्कोरबोर्ड वाढतो असं नाही आहे. सिंगल डबलवर कुठेतरी फोकस करणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय तर धावा या सुरू राहणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचं आहे, तर तुम्ही एक चांगला स्कोरबोर्ड प्रकाश 11 कोचिवडे या टीमसमोर ठेवू शकाल. कमीत कमी 30-35 धावा या आत्ताच्या घडीला स्कोरबोर्डवर मी म्हणेन 3 षटकाच्या समाप्तीनंतर दिसायला हव्यात आणि त्याच वेगानं खेळावं लागेल. धावा झाल्यात त्या म्हणजेच 6 धावा. आणखीन एक विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला चांगला फटका. मिड विकेट डीपला. प्रोटेक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. महेश गुप्ता यांचा संघ आहे आणि नक्कीच म्हणतात की महेश गुप्ता कधी नाही चुकता, कारण त्याचं नक्कीच एक गणित वेगळं असतं. खूप चांगला मुलगा आहे आणि अप्रतिम स्कोरर देखील तो आहे. बघा या ठिकाणी लक्ष द्या. पहिला सामना असेल थोडंसं आम्ही आणखीन एक विकेट डीजेला थांबवतोय. पांचाल भाऊ 11 वर्सेस या मॅचमध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला लगेचच त्वरित खेळावं लागेल पांचाळ भाऊ या टीमच्या संवित. त्यानंतर पोलीस ए आणि पोलीस बी हा सामना आम्ही नंतर खेळवणार आहोत. म्हणजे जवळपास माझा तिसरी मॅच मला वाटतं होईल ती. साई कृपा विरार फाटा वर्सेस दर्यावर्ती किनारा राजोडी हा सामना दुसरा होईल. नॅनो बॉईज चॅलेंजर वर्सेस वसई विरार फायर ब्रिगेड हा सामना तिसरा होईल. OVS 11 विरार वर्सेस सायबा विरार हा सामना चौथा होईल. निनाद स्पोर्ट्स विक्रोली बघा दर्यावर्ती किनारा राजोडी वर्सेस साई कृपा विरार फाटा हा सामना दुसरा होणार आहे. त्यानंतर पोलीस ए आणि पोलीस बी हा सामना तिसरा होईल. नॅनो बॉईज चॅलेंजर आणि वसई विरार फाटा फायर ब्रिगेड हा सामना चौथा होईल. OVS 11 विरार वर्सेस सायबा विरार हा सामना पाचवा होईल. आणि निनाद स्पोर्ट्स विक्रोली
आणि श्रेयांश स्पोर्ट्स विरार हा सामना 6वा होईल. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा स्ट्रोक खेळायचा होता. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. धावत संख्येचा वेग काही विपुल वाढत नाहीये. धावा दिसणं गरजेचे आहेत कारण आतापर्यंत धावा आहेत फलकावर त्या फक्त आणि फक्त 12 धावा. त्याचं कारण सुद्धा ना सर, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये आपण जर का पाहिलं पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. खेळाडूला इजा नाही झाली पाहिजे याची दखल घ्यायची. आज जर आपण जर पाहिलं विपुल तर आज डिबेनच्या मागे पण आपण रिप्ले पाहू शकाल. इथे कशा प्रकारे क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची मला वाटतं एज, यस बॅटची एज त्या ठिकाणी लागून म्हणजे बॅटची एज लागून हा चेंडू अगदी डोळ्यावर मला वाटतं लागलाय. जरा बघा, चेक करा. काल देखील मला वाटतं एका खेळाडूच्या तो फटका लागला होता. आज परशुराम पाटील म्हणजेच गंभीर, आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. गंभीर, नक्कीच तुला अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा असतील. अॅनिव्हर्सरीचं गाणं आलं तरी चालेल आमच्या डीजे कडून. वेळ आहे, आज गंभीरची अॅनिव्हर्सरी आपण साजरी करूया. परशुराम पाटील नारंगी मास्टर्सचे एक लेजेंडरी खेळाडू आहेत. बघा कशा प्रकारे वारंवार दोन्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जाते. डिबेन लाईव्ह. बॅटची एज त्यानंतर मात्र तो चेंडू डायरेक्ट डोळ्यावर लागला गेलाय. आईस पॅक असेल तर प्लीज त्या खेळाडूला द्या जरा. धावा झालेत 12. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर त्या ठिकाणी येतोय साहिल. साई, ओके साई, यस यस साई नामवंत खेळाडू आहे. काय कॅच घेतलाय अफलातून नारंगीच्या मैदानावर. नक्कीच प्रत्येक खेळाडू हाच विचार करतोय की मला लढायचंय, मला जिंकायचंय. अंगाची माती झाली तरी चालेल. फलंदाज बाद, आउट. बॅटर जाऊ द्या. चला लगेच बॅटर पाठवून द्या प्लीज, वेळ कमी आहे. महेश, कोण जातो? महेश गुप्ता. यस महेश गुप्ता, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. अनेक अनेक रेकॉर्ड महेश गुप्ताच्या नावावर आहेत. मॅन विथ गोल्डन फिंगर्स विरार, एक विरार परिसरातील नामवंत गुणलेखक मिस्टर महेश गुप्ता यांना तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून त्याला अगदी ते फ्रेममध्ये घेतलं जातं. एक नामवंत असे गुणलेखक आहेत आणि नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत महेश गुप्ता. जो कभी नहीं चुकता वो है महेश गुप्ता. इथे नक्कीच मोठे फटके या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळतील. 12 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर तिसऱ्या षटकाच्या डब्ल्यू शोधलाय साईनं. महेश येतोय स्ट्राइक एंडवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. साहिल समोर आहेत महेश. अपील केली ते मात्र इतकंच म्हणाल की महेश गुप्ता इस बार चुकते हुए. फलंदाज बाद, बॅक टू बॅक. आणखीन एक धक्का तर निष्का 11 या टीमला.
साठी गेला होता, स्कोरिंग करत असताना सांगत होता तनिष्का 11 मधून मी खेळतोय, माझा खेळ तसा दिसला नाहीये. निराशा आपण पाहू शकता चेहऱ्यावरती, फॉर्म मध्ये नाहीये खेळाडू. पुन्हा एकदा बॅट का किनारा, विकेट कीपर का पुरेपूर सहारा. MD ला मैदान सोडावं लागते. 8वा विकेट मैदानाच्या आतमध्ये. द स्विंग खेळायचं होतं आणि नक्कीच या ठिकाणी बॅटचा टो लागलाय. अप्रतिम त्या ठिकाणी कॅच कॅरी केल्या. यष्टीरक्षक आहेत त्या ठिकाणी, अभि आहेत, खूप चांगलं आज यष्टीरक्षण केलं त्यानं. धावत संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 13 धावा. आणि विकेट पडण्याचा सिलसिला जो सुरू आहे तो मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. तनिष्का 11 तब्बल आतापर्यंत विचार केला आपण तर 8 गडी बाद, धावसंख्या 13. स्थिती अतिशय गंभीर आहे तनिष्का 11 या टीमची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफ साईडला यावेळेस चेंडूला पंच केले गेले. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या झाली ते 14. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते 3रं षटक, अंतिम षटक. चेंडू अजूनही बाकी आहेत ते म्हणजे 2. सर 2 मध्ये जर का दोन्ही मोठे फटके आले ना तर मॅचमध्ये लढण्यासाठी टार्गेट सेट होऊ शकतो. तनिष्का 11 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके साहिलच्या बॅटमधून आले ना तर खूप चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. पण प्रयत्न करावा लागतील. 2च्या आधी एक मोठा फटका येणं जास्त गरजेचं आहे. साहिलला हिट करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर बॅटर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय वारंवार आपण पाहतोय. तर इथून साईने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी हाताळली. फलंदाजांना हात खोलण्याची संधी नाही दिली. आता साहिलला आपल्या संघासाठी हिट करण्यासाठी हात खोलणं सुद्धा गरजेचं आहे. 5वा चेंडू मार्गस्थ. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पण चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटची फेस ओपन करून चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण नाही. चेंडू आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. निर्धाव चेंडू नाही, पण वाईट चेंडू आता आहे. वाईट आला हा जास्त गरजेचा आहे. 15वरती धावफलक 15वरती जाऊन पोचले. तर पुन्हा एकदा गोलंदाजाची दिशा चुकली जाते. लगातारच्या 2 वाईटने धावफलक सर 16वरती जाऊन पोहोचले. येणाऱ्या 2 चेंडूवरती सर या चेंडूवरती जर का मोठा फटका आला ना तर तनिष्का 11 मॅचमध्ये पुन्हा एकदा आपली जागा पक्की करू शकते सर. नक्कीच 16 झालेत. 2 मोठे फटके, एक या 2 फटके, एक षटकार एखादा चौकार, म्हणजे 2 चेंडूमध्ये जर विपुल 10 धावा, एक अंदाज वर्तवायचा गेला या 2 चेंडूमध्ये साईच्या 10 धावा जर आल्या तर एक चांगली स्थिती म्हणजे 26 धावा या फलकावर दिसू शकतील तनिष्का 11 या टीमच्या. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रॉस बॉडी स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपला जातोय. एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा तर नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत. या 2 धाव्यानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 18. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाज तयार. 18 झालेत. एखादा मोठा फटका, एक अपेक्षा, एखादा मोठा फटका गरजेचं सुद्धा आहे. जर का इथून मोठा फटका आला तर धावफलक 25ला जाऊन टच केलं जाईल. या सिंगल या डबलने फक्त 20च्या पार येण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे आणि शेवटच्या चेंडूवरती धावची देते. धावफलकाचा आपण जर का विचार केला 18 चेंडू आणि 18वरती धावफलक स्थिरावलं जाते. 19 धावेचं आव्हान असणार आहे. ही दुनिया
गोलंदाजी ट्रॅकवर आहे गोलंदाज सुशील. 19 करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये झहीरभाई बसलेले आहेत. विपुल रजा घेतोय. धन्यवाद विपुल, थँक्यू. तू या ठिकाणी आलास आणि जो वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल तुझं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. टोटल छोटा है लेकिन अच्छा बैटल बनाने का है दोस्तों, इसलिए विकेट आपको जरूर लेना पड़ेगा मैदान के अंदर. गोलंदाज तयार. समोर सुयोग वैती. जागा बनून खेळायचं होतं, सफळ झाला होता. ऑन साईडला चेंडूला पिक करायचं होतं. ही खासियत आहे, लक्षात ठेवा. फॉलिंग स्वीप, त्यानंतर अशा प्रकारचे स्ट्रोक आपण सुयोग वैती यांच्या बॅटमधून पाहिलेत. मी म्हटलं ना की मागच्याच 15 दिवस जर आपण मागे गेलो झहीरभाई, तर सपाळ्याच्या मैदानावर काय अफलातून बॅटिंग केली होती सुयोग वैतीनं. त्या गोष्टी आता मात्र समोर आल्यात. कुठेतरी क्रिकेटपासून थोडासा हा चेहरा लांब होता, मात्र आता नक्कीच झहीरभाई हा चेहरा पुन्हा एकदा या क्रिकेटमध्ये दिसणार, यात काही शंका नाही आहे. सही कहा सर जी आपने. अगली गेंद शॉर्ट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे मगर लेग स्टंप छोड़ती हुई गेंद. वाइड बॉल का इशारा आएगा अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई. खाता खुलता हुआ प्रकाश 11 खुचड़े टीम का. लेग स्टंप के बाहर गेंद आप रिप्ले देख सकते हैं. सफल होकर खेलने का प्रयास था वहाँ पर. बहुत बड़ा नाम जिन्होंने बड़े बड़े टीमों को प्रेजेंट किया था. बेहतरीन बल्लेबाजी. फुट टॉस गेंद बनाकर ड्राइव किया. गेंद जारी है एक्स्ट्रा कवर दिशा में, जब तक खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे मगर नाकाम. गेंद सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फर्रार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. कमान दीजिए. लॉफेट कव्हर ड्राईव्हचा फटका बघा. तिथे श्वान पदक जर नसतं कदाचित तर हा कदाचित चेंडू अडू शकला असता. मात्र प्रयत्न चांगला केला होता बघा. अंतिम क्षणी ते श्वान पदक थोडंसं मध्ये आलं, त्यामुळे पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. सुरुवात नक्कीच नो डाऊट दणक्यात केली आहे सुयोग वैतीनं. पाहू शकाल आपण क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा. मात्र या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी, अशाच प्रकारे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. टोटल छोटा आहे बघा. इथून तुमचे डॉट बॉल, इथून तुमच्या विकेट खूप महत्त्वपूर्ण ठरतील या मॅचमध्ये तुम्हाला वापसी करायची असेल तर. इथे देखील एक चांगला चेंडू डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सुयोग वैतीने केला होता. बॅटरला फॉलो केलं गेलं, त्याच्या रेंजपासून चेंडूला लांब ठेवलं गेलं. डाऊन द ऑफ स्टंप. गुड बॉलिंग. कौतुक असेल गोलंदाज सुशील यांचं. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 5. अच्छी गेंदबाजी. यावेळेस उलटा पुलटा स्ट्रोक. स्वीट हिटचा फटका आणि स्वीट हिट सुयोग वैती यांच्या बॅटमधून आहे तो षटकार. डीजे अप्रतिम तो फटका खेळला गेला बघा. स्वीट हिटचा फटका आणि स्वीट हिट काय फटका खेळलाय सुयोग वैतीनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल होता. जागा बनवली होती, भरपूर सफळ झाले होते. अंदाज घेता आला नाही चेंडूचा. आणखीन एक चेंडू डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 11. बॅकहँड डिलिव्हरी टाकली गेली होती गोलंदाजामार्फत. थोडा चेंडू स्विंग झालाय, टर्न झाला पण त्या ठिकाणी पाहिलाय. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. धावा झाल्यात त्या म्हणजे 11, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत. प्रकाश 11 खोचिवडे या टीमला त्या 8 धावा. टॉस त्या ठिकाणी केला जातोय, नाणेफेक केली जात आहे. पांचाल भाऊ 11 वर्सेस नाही, कोणाची टॉस होते? पोलीस साई कृपा विरारफाटा विजयी संघ याच्यात जिंकेल त्याच्यासोबत ती टॉस असेल साहेब. पांचाल भाऊ 11 टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला त्वरित खेळावं लागणार आहे. एमडी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली लाइन वेल डन एमडी. टोटल छोटा है, अच्छा बैटल बनाने का है, ध्यान में रखना पड़ेगा जहीर हर गेंदबाज को. सही कहा सर जी आपने. गेंदे डॉट होगी तो प्रेशर होगा और छोटी रन संख्या कभी भी सताती है मैदान के अंदर. और वहाँ पर हितेश बल्लेबाजी के लिए एक बेहतरीन बल्लेबाज है.
यंग स्टार के लिए बहुत साल भी क्रिकेट को खेला है। अगली गेंद खेलने के तैयार हितेश, सफल होकर खेलने का प्रयास था मगर बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ एमडी द्वारा। बेहतरीन गेंदबाजी का नजारा, जितनी गेंदें डॉट उतना प्रेशर होगा भरत सर जी, क्योंकि आप गेंदों की बात की जाए तो 10 गेंदों का खेलाना बाकी है और अभी भी मैदान पर जीतने के लिए 7 रनों की दरकार है। कंजूस गोलंदाजी करावी लागेल एमडीला, कारण इथे 3 या 4 धावांचे एमडीचे हे जर षटक हाताळलं गेलं ना जहीर, तर नक्कीच एक या मॅचमध्ये एक खूप मोठं वापसी करू शकेल आज संघ, तो म्हणजेच तनिष्का 11. यावेळेस लाईन खराब, पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा झाल्यात, 12 झाल्यात, माफ करा 12 धावा झाल्यात. अगली गेंद ऑनसाइड खेलना चाहते थे, देखना होगा गेंद जा रही है थर्ड मार पर, गली रिजल्ट पर 1 रन जरूर मिल जाएगा हितेश को। 1-1 रन के लिए यहाँ पर लड़ना पड़ रहा है। बेहतरीन गेंदबाजी चल रही है, थोड़ा सा टारगेट बड़ा होता ना भरत सर जी तो ये मुकाबले भी मजा आ जाती, मगर वहां पर ये क्रिकेट का खेल है, 19 रन बनाने, मगर अब लड़ना होगा प्रकाश 11 कुचुरा के बल्लेबाजों को। सो एक स्ट्राइक पर एक बड़ा नाम है तनिषो में, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच जहीर, ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की थोडीशी धावसंख्या मोठी असायला हवी होती, मात्र मी म्हणे आता जी आहे ती थांबवायची आहे. झाली असती ती नंतरचा विषय आहे, मात्र झाली नाही आपल्याकडून. मात्र जी झाली आहे त्या धावसंख्येला आपल्याला थांबवायचं आहे, समोरच्या संघाला नक्कीच चेस करू द्यायचं नाही आहे. यावेळेस चेंडूला स्टेअर केलं आहे, चांगलं शतरक्षण, अप्रतिम शतरक्षण पॉईंट रिझल्टमध्ये केलं गेलं. फक्त सिंगल मिळणार, सेन्सिबल क्रिकेट सुयोग वैतीच्याकडून पाहायला मिळते. 1 धाव, धावा झाल्यात त्या 14, अजूनही 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते तब्बल 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. 8 गेंदे और 5 रन। एमडी की अगली गेंद हितेश की आती हुई, बहरा शॉट है, गेंद हवा में, खिलाड़ी है मगर बन जाएंगे महेश गुप्ता। दर्शक बन गए दीवाने के, सी मारे का बार, षटकार। केजच्या या षटकारानं मात्र विजय झालाय प्रकाश 11 खोचिवडे संघ. अभिनंदन प्रकाश 11 खोचिवडे. चला लगेच टॉससाठी यायचं आहे. प्रकाश 11 टीम कॅप्टन आपण त्वरित लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. अमृत आणि पांचाल भाऊ 11 टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. लगेचच आपण टॉस करून पुन्हा एकदा या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅचला सुरुवात करणार आहोत. पोलीस 11A आणि पोलीस 11B हा मॅच दुसरा असेल. साई कृपा विरार फाटा तिसरा असेल.